नित्यं सुप्रकाशं व्यापकं नामरूपयोः अधिष्ठानं बुद्धिर्मयम् अपारं सर्ववेदान्तरं तदेवाहं वन्दे निश्चितान्तिः। जर आकाशादी सृष्टीला देशकाल हे जर कारण नाही, देशकाल योग्य देशकालाच्या सामुग्री वाचूनच मायाबलाने आकाशादी प्रपंच प्रतीत होतो, तर त्याच्या ठिकाणी कारणता का प्रतीत व्हावी असं म्हणतो. आपल्याला असंच वाटतं की आकाशादी सृष्टी हे कार्य आहे आणि देशकाल ते त्याला कारण आहेत, असं आपल्याला का वाटावं. तर श्रीगुरूंनी सांगितलं की ब्रह्माची जी कारणता आहे, कारण सर्वांचं कारण कोण आहे? ब्रह्म आहे. तर त्या ब्रह्माची कारणता कोणाच्या ठिकाणी प्रतीतीला येते? देशकालाच्या ठिकाणी प्रतीतीला येते असं सांगितलं. तो म्हणतो ब्रह्माची कारणता देशकालाच्या ठिकाणी प्रतीतीला येते आणि कार्यता ही आकाशादी सृष्टीच्या ठिकाणी प्रतीतीला येते. पण आकाशादिकांचं हे अधिष्ठान ब्रह्मच आहे आणि देशकालाचं हे अधिष्ठान ब्रह्मच आहे. मग ब्रह्माच्या ठिकाणी कारणता आपलं देशकालाच्या ठिकाणीच ब्रह्माची कारणता प्रतीतीला येते आणि आकाशादी सृष्टीच्या ठिकाणी का कारणता प्रतीत येत नाही, तिथं कार्यताच का प्रतीत होते अशी त्याची शंका आहे. तर त्या आणि दुसरी गोष्ट आहे की तुम्ही जर असा सिद्धांत मांडला तर तुम्हाला काय होतं, कारणता आहे ब्रह्माची आणि कोणाच्या ठिकाणी प्रतीतीला येते? देशकारणाच्या ठिकाणी, म्हणजे अन्याच्या अन्य ठिकाणी कारणता तुम्ही मानली, म्हणजे याचा अर्थ तुम्ही अन्यथा ख्यातीचा स्वीकार केला. बरं, तुमची ख्याती सिद्धांताची ख्याती कोणती आहे? अनिर्वचनीय ख्याती. इतर ख्याती खंडित आहेत आणि ते तुम्हाला मान्य आहे. मग तुम्ही आता सगळ्याच ठिकाणी काय करायला पाहिजे? अनिर्वचनीय ख्यातीचा स्वीकार करायला पाहिजे. जपाकुसुमाचा दृष्टांत आला की तुम्ही त्या ठिकाणी अन्यथा ख्याती मानता. मग सगळ्याच ठिकाणी अन्यथा ख्याती मानली तर काय हरकत आहे? तुम्ही काय करता? प्रतीतीची संगती सांगताना समजा रज्जूवर सर्पाची प्रतीती येते किंवा आपलं इथं जपाकुसुमाच्या दृष्टांतामध्ये जास्वंदीच्या फुलाची लालिमा ही स्फटिकामध्ये भासते, तेव्हा त्या ठिकाणी तुम्ही अनिर्वचनीय ख्याती सांगत नाही. तुम्ही सांगता की जपाकुसुमाची लालिमा ही स्फटिकाच्या ठिकाणी दिसून येते. त्याचं कारण आहे त्या दोघांचा संबंध झाला की त्या संबंधामुळं या ठिकाणी ही लालिमा स्फटिकाच्या ठिकाणी भासते असं सांगता. पण ख्याती कोणती झाली? ही अन्यथा ख्याती. तिथं काय अनिर्वचनीय ख्यातीनं तुम्ही संगती लावत नाही. पण शुक्ती रजताची जेव्हा लावता तेव्हा शुक्तीच्या ठिकाणी रजत अनिर्वचनीय उत्पन्न होतं असं तुम्ही म्हणता. आणि ही कारणता सांगत असताना देशकालाची कारणता सांगत असताना त्या ठिकाणी तुम्ही अन्यथा ख्याती मानता. हे काही योग्य वाटत नाही. कधी तुम्ही मानायचे झाले तर सर्व ठिकाणी एकतर अन्यथा ख्याती माना. सगळं आम्ही म्हणतच होतो सर्व ठिकाणी अन्यथा ख्याती, तर तिथं तुम्ही अन्यथा ख्याती मानत नाही आणि अनिर्वचनीय ख्यातीच मानता. तेव्हा हे तुमचं दोन्ही दळावर हात आहेत. म्हणजे कधी प्रसंग पडला तर अन्यथा ख्याती, प्रसंग पडला तर विशेषतः उत्पत्तीची संगती सांगायची झाली की तुम्ही आग्रहाने अनिर्वचनीय ख्याती सांगता. आणि कधी कधी तुम्ही प्रतीतीची संगती सांगत असताना अन्यथा ख्याती मानता. तर ह्याचा काही ह्या कोड्याचा उलगडा मला काही होत नाही असं तो शिष्य विचारतो आणि त्याला आता श्रीगुरू सांगतात. प्रसंगविशेषी अन्यथा ख्यातीचा स्वीकार आणि पदार्थोत्पत्तीमध्ये अनिर्वचनीय ख्यातीविषयी सिद्धांत मत. आम्ही काही अशा प्रकारचे प्रसंग येतात की त्या प्रसंगांमध्ये आम्ही अन्यथा ख्यातीचा सुद्धा अंगीकार करतो. आणि जेव्हा आम्हाला अनिर्वचनीय आपल्या पदार्थाच्या उत्पत्तीची संगती सांगायची झाली त्यावेळेला सगळ्या प्रसंगांनी नाही, काही विशेष प्रसंग असे आहेत की त्या ठिकाणी अन्यथा ख्यातीनं निर्वाह होतो, भागतं, म्हणून आम्ही त्या ठिकाणी अन्यथा ख्याती मानतो. पण पदार्थाची उत्पत्ती सांगायची झाली तर मात्र आम्ही अनिर्वचनीय ख्यातीच कथन करतो किंवा अनिर्वचनीय ख्यातीची रीतीच निरूपण करीत असतो. अशा विषयी सिद्धांताच्या मताचं स्पष्टीकरण आता करतात.
प्रसंगविशेषी अन्यथा ख्यातीचा स्वीकार आणि पदार्थोत्पत्तीमध्ये अनिर्वचनीय ख्यातीविषयी सिद्धांत मत. आता श्रीगुरू सांगतात बघा, थोडं एकाग्र व्हा, म्हणजे हे काही अवघड नाही आणि समजलं तर हे फार आनंददायी. आणि आता वृत्ती प्रभाकरामध्ये हे चिंतन चाललेलं आहे, पण ते याच्यापेक्षा थोडं सखोल आहे, त्याची काही गरज नाही. आपल्याला इथं जेवढं सांगतात तेवढा विषय समजून घ्यायचा. श्रीगुरू म्हणतात, सिद्धांत मतात अन्यथा ख्यातीचा सर्वथैव त्याग आहे असे तू समजू नकोस. आम्हाला काय अन्यथा ख्यातीचं सगळ्याच ठिकाणी सर्वथैव म्हणजे सर्वच प्रकारे सर्वच ठिकाणी सर्वदाच आम्हाला त्याचं वावडं आहे असं नाही. कोणाला? सिद्धांत्याला. जपाकुसुम दृष्टांतात जास्वंदीच्या तांबड्या फुलावर स्फटिक ठेवला असता फुलाच्या संबंधाने रक्तता किंवा तांबडेपणा स्फटिकामध्ये प्रतीत होते, म्हणून तेथे नवीन रक्ततेची अनिर्वचनीय उत्पत्ती मानण्याची आवश्यकता नाही. आता तुझं म्हणतो ना, जपाकुसुमाच्या दृष्टांतात आम्ही अन्यथा ख्याती स्वीकारली. का स्वीकारली? तर त्या ठिकाणी काय होतं की जपाकुसुम म्हणजे जास्वंदीचं फूल, त्याच्या ठिकाणी असणारा रक्तवर्ण आणि त्याचा संबंध कोणाशी येतो? स्फटिकाशी येतो. बरोबर, त्या स्फटिकाशी त्याचा संबंध येतो आणि संबंध झाल्यामुळं ते जो रक्तवर्ण आहे त्याचा स्फटिकाशी संबंध झाल्यामुळं तो रक्तवर्ण स्फटिकाच्या ठिकाणी दिसायला लागतो. हे सर्व दिसतं की नाही? मग त्या ठिकाणी नवीन रक्तता स्फटिकाच्या ठिकाणी उत्पन्न झाली असं म्हणण्याची गरजच नाही, कारण जास्वंदीच्या फुलाच्या ठिकाणी रक्तता आहे, शिवाय त्याचा स्फटिकाशी संबंध झालेला आहे, त्यामुळे नवीन उत्पन्न होण्याची गरज नाही. त्याची जपाकुसुमाची रक्तिमा किंवा लालिमा, रक्तवर्ण, तांबडावर्ण तो कुठं भासतोय? सरळ स्फटिकामध्ये भासतो. का ती रक्तमा तिथं उत्पन्न झाली असं मानण्याची तिथं गरज सुद्धा नाही. म्हणून तेथे नवीन रक्ततेची अनिर्वचनीय उत्पत्ती मानण्याची आवश्यकता नाही. तिथं अनिर्वचनीय उत्पत्ती कशी झाली हे सांगायची गरज सुद्धा नाही. आम्ही सांगितलं की तुला कळून जातं. तिथं अनिर्वचनीय उत्पत्ती न मानता बाबा ह्या जपाकुसुमाची रक्तता ह्या स्फटिकामध्ये प्रतीतीला होते. का प्रतीतीला होते? नवीन उत्पन्न झाली म्हणण्याची गरज नाही. त्या अन्याची असणारी जी लालिमा ती अन्यावर भासते, पण कशामुळे? संबंध आला म्हणून भासते. याकरिता तेथे अन्यथा ख्यातीचा स्वीकार आहे. तेथे म्हणजे जपाकुसुमाच्या दृष्टांतात अन्यथा ख्यातीचा स्वीकार केला. परंतु तो काय म्हणतो? मग शुक्तिरजताच्या ठिकाणीही अन्यथा ख्यातीचा स्वीकार करा असं तू म्हणतो. परंतु शुक्तीच्या ठिकाणी व्यावहारिक रजताचा संबंध नसून रजताची प्रतीती होते. त्या रजत प्रतीतीची अनिर्वचनीय उत्पत्ती मानल्याखेरीज गतीच नाही, म्हणून तेथे अनिर्वचनीय ख्यातीच मानली पाहिजे. आता तो म्हणतो शुक्तीच्या ठिकाणी रजताची उत्पत्ती झाली, तिथं तुम्ही काय तिथं अन्यथा ख्याती माना, पण अन्यथा ख्याती मानता येणार नाही. तिथं अनिर्वचनीय ख्याती का मानतो आम्ही? वास्तविक ते जे शुक्तीवर भासलेलं रजत त्याची सत्ता कोणती आहे? प्रातिभाषिक सत्ता आहे. त्याची व्यावहारिक सत्ता आहे का? नाही. हे दोन्ही एका सत्तेतले पदार्थ आहे की नाही? कोणते? जपाकुसुम आणि स्फटिक, आणि त्यांचा दोघांचा संबंध झाला, आणि त्या संबंध झाल्यामुळं या ठिकाणी एका सत्तेतले दोन्ही पदार्थ आहे, दोघांचा संबंध आहे. त्यामुळं रक्तिमा मानण्याची नवीन अनिर्वचनीय लालिमा उत्पन्न झाली असं मानण्याची गरज नाही. पण आता शुक्ती रजताच्या दृष्टांतामध्ये शुक्ती रजताला कुठंतरी प्रातिभाषिक स्थान आहे का? आपलं कुठंतरी त्याला व्यावहारिक स्थान आहे का? ते व्यावहारिक नाही, ते आहे प्रातिभाषिक. कोणताही संबंध जर व्हायचा असेल, बरोबर ना, तर त्याच्या दोन्ही पदार्थ काय पाहिजे? समान सत्तेतले पाहिजे. विषम सत्ता जर नसली, आपलं विषम सत्ता जर असली तर दोन पदार्थांचा संबंध घडत नाही. तसं शुक्तीवर जे रजत भासलं त्यात रजताची व्यावहारिक सत्ता आहे का? नाही. मग ते रजत आलं कुठून? त्या शुक्तीचा आणि त्याचा इतकीचे तरी संबंध आहे का? नाही. मग तो पदार्थ आला कुठून? अर्थात त्या बरं प्रतीतीला आला म्हणजे त्याची संगती सांगायला पाहिजे. मग कोणताही पदार्थ प्रतीतीला येतो तो उत्पन्न झाल्याशिवाय प्रतीतीला येत नाही. मग ह्या शुक्तीची उत्पत्ती अनिर्वचनीय होते असंच आम्हाला सांगावं लागेल की नाही? त्यांची सत्ता एक, सत्ताभेद आहे का नाही? दोघांचा सत्ताभेद आहे, त्यामुळे त्या दोघांचा संबंध घडेल का? नाही. इथं जसा जपाकुसुमाचा आणि स्फटिकाचा संबंध आला तसा शुक्तीचा आणि रजताचा कधीतरी संबंध होईल का? नाही. संबंध होण्यासाठी दोघांची सत्ता समान पाहिजे, समान सत्तेत साधक बाधक व्यवहार घडतो. इथं सत्ता तर विषम आहे. चांगलं लक्षात घेताना आता बघा, परंतु शुक्तीच्या ठिकाणी व्यावहारिक रजताचा संबंध नसून रजताची प्रतीती होते. रजताची प्रतीती तर होते,
होते आणि व्यावहारिक संबंध तर काही नाही शुक्ती रजतामध्ये. त्या रजत प्रतीतीची अनिर्वचनीय उत्पत्ती मांडल्याखेरीज गतीच नाही म्हणजे संगतीच नाही. तुम्हाला जर संगती सांगायची झाली तर रजत तिथून आलं कुठून, याचा अर्थ ते सदसद विलक्षण अनिर्वचनीय उत्पन्न दिसतं म्हणून असत म्हणता येत नाही, ऐके नाही. आणि जेव्हा तुम्हाला शुक्तीचं ज्ञान होतं तेव्हा त्याचा बाद झाल्याशिवाय राहत नाही, याचा अर्थ ते काय सद नाही, कारण त्याची प्रतीती येते. अर्थात ते पदार्थांचे जे उत्पन्न झाले ते कसे उत्पन्न झाले, ते सदसद विलक्षण अनिर्वचनीय अशी स्वप्नस्थ पदार्थांची उत्पत्ती आपल्याला मानावीच लागेल. ब्रह्म म्हणजे तिथं कोणती ख्याती मानावी लागेल स्वप्नामध्ये, अनिर्वचनीय ख्याती. आणि स्वप्नस्थ पदार्थाच्या सत्यतेविषयी कोणती ख्याती मानावी लागेल, अन्यथा ख्याती. ब्रह्माच्या ठिकाणी स्वप्न पदार्थ नसून प्रतीत होतात म्हणून त्यांच्या उत्पत्तीमध्ये अनिर्वचनीय ख्यातीच मानली पाहिजे. तशीच अधिष्ठान ब्रह्माची कारणता देशकालाच्या ठिकाणी प्रतीत होते म्हणून त्या ठिकाणी अन्यथा ख्याती क्षणभर मानली तरी चालेल. आता ते काय सांगतात, ब्रह्माची कारणता कुठं, देशकालाच्या ठिकाणी प्रतीत होते म्हणून तिथं अन्यथा ख्याती मानली तरी चालेल, याचा अर्थ क्षणभर मानली तरी चालेल. आता याचं चिंतन थोडक्यात ते सांगणारच आहे. वृत्ती प्रभाकरामध्ये थोडं त्याचं सविस्तर बारकाव्याने चिंतन केले. तर आता आपण इथे एवढं समजावून घ्यायचं की ते म्हणतात क्षणभर मानली तरी चालेल, म्हणजे बाबा तू असं समजू नको की लगेच आम्ही अन्यथा ख्यातीचा स्वीकार केला आणि अनिर्वचनीय ख्यातीला सुद्धा पाऊलभर मागं सरावं लागलं आणि अन्यथा ख्याती मानावी लागली, असं नाही. आम्ही एक क्षणभर असं मानली तरी चालेल. जर तू जास्तच आग्रही झाला तर आम्ही सुद्धा कोणत्या ख्यातीचा आग्रह धरू, अन्यथा ख्याती. तुला नुसती उत्पत्तीची संगती अन्यथा ख्यातीनं सांगणार नाही तर आपलं उत्पत्तीची संगती अनिर्वचनीय ख्यातीनं सांगणार नाही तर प्रतीतीची संगती सुद्धा आम्ही अनिर्वचनीय ख्यातीनं सिद्ध करू शकतो, असं त्यांच्या म्हणण्यातला आता भाव आहे. आला ना लक्षात, कशी ते नंतर सांगते. यावरून सर्वच ठिकाणी अन्यथा ख्याती मानून निर्वाह होणार नाही. सगळ्याच ठिकाणी अन्यथा ख्यातीच आहे असं आमचं म्हणणं नाही. उत्पत्तीच्या बाबतीत कसं काय मानता येईल, अनिर्वचनीय ख्यातीच मानावी लागेल. फक्त प्रतीतीच्या बाबतीत सांगतो पण ती क्षणभर सांगतो, म्हणजे याचा अर्थ तीच मानली पाहिजे असं नाही. परंतु उलट जर आम्ही तुला सर्वच बाबतीत प्रतीती आणि उत्पत्ती दोन्हीमध्ये अनिर्वचनीय ख्याती मानली तर ती गोष्ट तुझ्या बुद्धीला लवकर कळणार नाही. म्हणून आम्ही लागूपुरता उतारा म्हणून तुला इथं सांगायला गेलो तर तूच आमच्या डोक्यावर हात ठेवायला पाहतो, आहे की नाही. म्हणून त्याला म्हणतात क्षणभर मानली तरी चालेल. यावरून सर्वच ठिकाणी अन्यथा ख्याती मानून निर्वाह होणार नाही. सर्वच ठिकाणी अन्यथा ख्याती मानता येणार नाही. प्रतीच्या बाबतीत मानणं ठीक आहे पण उत्पत्तीच्या बाबतीत मानताच येणार नाही, म्हणजे अनिर्वचनीय ख्यातीची अत्यंत उपयुक्तता आहे. दुसरा, अन्यथा ख्यातीनं ह्या पदार्थ ज्या पदार्थांचा म्हणजे दोन विषम सत्तेत असणाऱ्या पदार्थांचा ज्यांचा कधी संबंधच होत नाही आणि त्या पदार्थ अन्यथा ख्यातीनं उत्पन्न झाले असं तुला म्हणता येणार नाही. ठीक आहे ना, चांगलं पहा. आता देशकालाच्या ठिकाणी कारणता आणि आकाशादिकांच्या ठिकाणी कार्यता प्रतीत होते याविषयी शंका व समाधान. आता ते काय म्हणतात, देशकालाच्या ठिकाणी कारणता ती कोणाची आहे, ब्रह्माची आहे. आणि आकाशादी ठिकाणी काय आहे, कार्यता. बरोबर ना. ही कशामुळे प्रतीत होते, मायाबलाने प्रतीत होते, आहे की नाही, मायेमुळे प्रतीत होतं. तर त्याच्याविषयी येणारी शंका आणि समाधान आता ह्या परिच्छेदात सांगतात. जर तुम्ही एकाग्र झाले तर लगेच लक्षात येईल. बघा, जर ब्रह्माची कारणता देशकालाच्या ठिकाणी प्रतीत होते तर आकाशादी प्रपंचाच्या ठिकाणी कारणता का प्रतीत होऊ नये, शंका येते की नाही. का आकाशादी सृष्टीचं अधिष्ठान कोण आहे, ब्रह्म, आणि देशकालाचं अधिष्ठान कोण आहे, ब्रह्म. परंतु कारणता ही ब्रह्माच्याच ठिकाणी प्रतीत येते आणि कार्यता ही आकाशादी सृष्टीच्याच ठिकाणी प्रतीत येते. तेव्हा तुम्ही म्हणता जर अन्यथा ख्यातीनं तुम्ही मानत असला जरी काय की ब्रह्माची कारणता देशकालाच्या ठिकाणी, परंतु आम्ही मला विचारलं देशकालाचं अधिष्ठान कोण, ब्रह्म, आकाशादी सृष्टीचं अधिष्ठान कोण, ब्रह्म. मग एकाच ब्रह्माची कारणता फक्त देशकालाच्याच ठिकाणी प्रतीतीला यावी आणि आकाशादी सृष्टीच्या ठिकाणी कारणता का नाही प्रतीती यावी, तिथं मात्र कार्यताच प्रतीती यावी, याची काही संगती, असा त्याच्या म्हणण्याचा आशय आहे. जसे देशकालाचे अधिष्ठान ब्रह्म आहे तसे आकाशादी सृष्टीचे अधिष्ठानही ब्रह्मच आहे अशी शंका केली होती. त्यांनी मागे शंकाच केली होती, देशकालाचे अधिष्ठान ब्रह्मच आहे, आकाशादी सृष्टीचे अधिष्ठान ब्रह्मच आहे, मग
मग देशकालाच्या ठिकाणी कारणता आणि आकाशादी सृष्टीच्या ठिकाणी कार्यता दोन्हींचे अधिष्ठान एक असताना प्रतीत का व्हावी. ठीक आहे ना. आता बघा ह्या शंकेचं समाधान महाराज लक्षात येते ना. तिचे समाधान असे आहे की जशी स्वप्नात पितापुत्रांची दोन शरीरे उत्पन्न होतात आणि दोन्ही शरीरांचे चैतन्यच अधिष्ठान असते, तरीही पितृशरीराच्या ठिकाणी अधिष्ठान चैतन्याची कारणता प्रतीत होते आणि पितृजन्य अशी पुत्र शरीराच्या ठिकाणी कार्यता प्रतीत होते. याच रीतीने अधिष्ठान ब्रह्मचैतन्याचा संबंध तर सर्व पदार्थाचे आहे, तरीही देशकालाच्या ठिकाणी ब्रह्मचैतन्याची कारणता आणि आकाशादी सर्व प्रपंचाच्या ठिकाणी कार्यता प्रतीत होते. आता ह्या दृष्टांतापासून आपण जर थोडं थोडं चिंतन करायला सुरुवात केली तर 20व्या परिच्छेदापर्यंत आपल्याला जवळजवळ ह्या सर्व असणाऱ्या 6व्या तरंगाचा एक दिशा किंवा त्याचं धोरण किंवा त्याच्यामध्ये येणारी प्रक्रिया ते हे आपल्या लक्षात येईल. बघा आता त्यांनी काय विचारलं, दोन्हींचे अधिष्ठान काय आहे, एकच आहे. मग एकाच्या ठिकाणी कारणता आणि एकाच्या ठिकाणी कार्यता का प्रतीत व्हावी अशी शंका आहे. आणि या शंकेचं दिलेलं उत्तर पहा. आता आपण नेहमी स्वप्नाचा विचार करावा. स्वप्नाचा विचार केला की जगन मिथ्या, देवाने आपल्याला जे स्वप्न स्थिती दिली ना ती आपल्याला याच्यासाठी दिलेली आहे की स्वप्न मिथ्या आहे, बरोबर ना. याच्यावरून जागृती मिथ्या कशी आहे हे जीवाला कळावं आहे की नाही. म्हणूनच स्वप्नातलं मिथ्यात्वावरून जागृती मिथ्या कशी आहे हे कळण्यासाठी स्वप्नाचा जर विचार केला का जागृती आपल्याला मिथ्या वाटेल. सुषुप्ती कशासाठी दिलेली आहे आपल्याला, सुषुप्ती याच्यासाठी दिली का कोणताही विषय नसला तरी आपण आनंदात आहे की नाही. म्हणजे निर्विषय आनंद नावाचा एक प्रकार असतो किंवा आत्म्याची जी आनंद रूपता हे ज्ञान व्हावं. आलं का लक्षात. आणखी गौडपादकारकीमध्ये जरा वेगळ्या पद्धतीनं उत्तर दिलेले तसंही म्हणता येईल. स्वप्नामध्ये आपल्याला कोणत्या प्रकाशाचं साह्य असतं की नाही, सगळी ज्ञान होतात की नाही. सूर्यसुद्धा आपण उत्पन्न करतो की नाही प्रकाश. म्हणजे आपलं स्वयंप्रकाशत्व आत्म्याचं कळावं, ज्ञानरूपत्व चिद्रूपत्व म्हणून कोणती अवस्था आहे, स्वप्न. आपलं आनंदरूपत्व कळावं म्हणून सुषुप्ती आहे. आणि आपली सत्ता कळावी, आपले सद्रूपत्व कळावं म्हणून काय आहे, जागृती आहे. आणि तिन्ही अवस्थेच्या पलीकडचं आपलं एक स्वरूप हे कळावं म्हणून समाधी आहे की नाही. पण ते आपल्याला अजून नाही, पण हे 3 अवस्था सर्वानुभूत आहेत असं असो. आता बरं का तिचे समाधान असे आहे की तिचे म्हणजे वर सांगितलेल्या शंकेचे समाधान असे आहे की आता त्याला कसं समाधान करतात बरं का. एकच अधिष्ठान आहे, एकाच्या ठिकाणी कारणता आणि एकाच्या ठिकाणी कार्यता, दोघांच्याही ठिकाणी कारणता का प्रतीत होत नाही अशा प्रकारची शंका आहे. त्या शंकेचं समाधान असं करतात. ते कोणताच दृष्टांत देतात, युक्ती स्वप्नाची. आता स्वप्नामध्ये पहा हे ते आपले बंडा महाराज म्हणतात पाहायचं, आणि ते आपले दाहिगुडे शास्त्री म्हणायचे ऐकू नका पहा. आपल्याला धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे म्हटलं की कुरुक्षेत्र आपल्याला ते दिल्लीजवळ कुठं आहे तिथं ध्यानात आलं पाहिजे. पांडव दिसले पाहिजे, अर्जुन रथात बसलेला आहे, भगवान सारथ्य करत आहे, असं पाहत पाहत केलं म्हणजे आपल्याला ते लवकर कळतं आहे की नाही. पाहिलं म्हणजे लवकर. लोक टी व्हीचा वापर का करतात रेडिओपेक्षा, पाहिल्याने जरा बरं वाटतं, त्याला स्पष्ट होतं आहे की नाही. म्हणून ऐकत असताना सुद्धा काय करायचं, पाहायचं. पाहण्याची गरज नाही, ऐकताना जास्त पाहता येतं. पाहून एवढं त्यांनी लिहिले प्रविष्ट कर्णरंध्रेण स्वानाम भाव सरोरुहम. परमात्म्याचं प्रवेश होण्याचं, हृदयात प्रवेश होण्याचं स्थान कोणतं आहे, मार्ग कोणता आहे, प्रविष्टवा कर्णरंध्रेण, कानाच्या बिळातून जात असतो, तो डोळ्यांनी पाहून जात नाही. म्हणून शब्देविन संवादू हे शब्देविन संवादी जे इंद्रिया नेनता भोगीजे, बोला आधी झोंबीजे प्रमेयाशी. बोलाच्या अगोदर म्हणजे हे जरा फार मोठं वर्णन आहे, परंतु या ठिकाणी पाहणं म्हणजे ज्ञान करून घ्या. पहा म्हणजे डोळ्यासमोर आणा, पहा त्याला जाणं. आता या शंकेचं समाधान कसं सांगतात बघा. जशी स्वप्नात पिता पुत्रांची 2 शरीरे उत्पन्न होतात. आता स्वप्नामध्ये आपल्याला पिता आणि पुत्र दिसतो की नाही. मग पित्याचं शरीर स्वप्नातले पदार्थ अनिर्वचनीय की नाही. मग ते पित्याचं शरीर उत्पन्न झालं की नाही आणि पुत्राचं शरीर उत्पन्नच झालं. दोन्हींचे शरीराचे चैतन्यच अधिष्ठान असते. पित्याचं अधिष्ठान चैतन्य कोण आहे, ब्रह्मचैतन्य. आणि पुत्राचे अधिष्ठान चैतन्य कोण आहे, बरोबर आहे की नाही. बरं झाले की नाही. आणि दोन्ही अनिर्वचनीय आहेत की नाही,
आहेत. तरीही पितृशरीराच्या ठिकाणी अधिष्ठान चैतन्याची कारणता प्रतीत होते. स्वप्नातला पिता खरा आहे का पुत्र खरा आहे? दोन्ही खोटे आहेत. दोन्हीही उत्पत्तीच्या मध्ये पूर्वोत्तर भाव आहेत का युगपत होतात? का युगपत होतात म्हणूनच अनिर्वचनीय आहेत, म्हणूनच अनिर्वचनीय आहेत. अधिष्ठान दोघांचं एकच चैतन्य आहे, तरी सुद्धा स्वप्नामध्ये हा पुत्र आणि पिता हे युगपत उत्पन्न झालं असं वाटतं का पिता त्या पुत्र शरीराचं कारण आहे आणि पुत्र हा त्या पित्याच्या शरीराचं कार्य आहे असं आपल्याला वाटतं, असं वाटतं. तरी सुद्धा जागं झाल्यावरही असंच वाटतं का जागं झाल्यावर काय होतं? दोन्हीही युगपत उत्पन्न झाले, यांच्यामध्ये कुठलाही कार्यकारण भाव नाही. मग स्वप्नामध्ये कार्यकारण भाव वाटत असला तरी जागृतीमध्ये तो खरा ठरतो का? नाही. केवळ नुसतं अवस्थांतर झालं. स्वप्नेहुनी जागृती येता काय पाय दुखती पंडुसता. नुसतं अवस्थांतर झालं की आपला मिथ्यात्व निश्चय होतो. इथं तर शास्त्र, युक्ती, अनुभव, श्रीगुरु यांच्याद्वारा जर आपल्याला इथं काय अवस्थांतर करायचं नाही, इथं काय करायचं? ज्ञानांतर करायचं आहे की नाही. आपण जे भ्रमकालामध्ये मी देह आहे असं म्हणत होतो, श्रीगुरूंनी जी जागृती दिली त्या जागृतीमध्ये अहम ब्रह्मास्मी आहे की नाही. ही मी ब्रह्म आहे या ज्ञानावर आरूढ झालं म्हणजे हीच काय झाली? स्वरूप जागृती. स्वरूप जागृतीवर आल्यावर ही जी व्यावहारिक जागृती आहे, स्वरूप जागृती म्हणजे पारमार्थिक जागृतीच्या दृष्टीनं, ब्रह्मचैतन्याच्या दृष्टीनं पाहिलं तर हे सगळी ही जागृती सुद्धा काय आहे? अनिर्वचनीय आहे. कार्यकारण भाव स्वप्नात येत नाही का? येतो. दिसतो की नाही? जाणवतो की नाही? अधिष्ठान चैतन्य एकच आहे की नाही? कार्यकारण भाव आहे का? नाही. तरी सुद्धा आपल्याला प्रतीतीला येतो की नाही? तरी सुद्धा जागृतीला आल्यावर वास्तव ठरतो का मिथ्या ठरतो? मिथ्या ठरतो. तसंच जर आपल्याला स्वरूप जागृती गुरुकृपेने विचाराने आली, ह्या स्वप्नाचा विचार करीत गेलं, अरे स्वप्नामध्ये तरी सगळं असं घडतं, तरी आपण स्वप्नाला काय म्हणतो? मिथ्या. आणि मग जागृतीमध्ये काय घडतं? कार्यकारण भावच घडतो ना, आणि अधिष्ठान एकच आहे ना जागृतीतल्या पदार्थाचा. मग स्वप्नामधल्याला आपण मिथ्या का म्हणायचं आणि याला सत्य म्हणण्याचा काय अधिकार आहे की नाही? अहो स्वप्नातलं मिथ्या याच्याविषयी शंकाच येत नाही. इथं मग शंका नाही, इतका निस्संदेह तुम्ही स्वप्नाच्या दृष्टांताने झाले, मग आम्हाला जागृतीमध्ये स्वप्नापेक्षा काहीतरी विलक्षणता सांगा ना. काही सांगता येते का? नाही. मग तुम्ही काय करता? उगीच मन डचकतं जागृतीला माणसाला काय मिथ्या म्हणायला. वास्तविक हे सुद्धा काय आहे? मिथ्याच आहे. अधिष्ठान स्वप्नामध्ये जसंच्या तसं घडून स्वप्नाला मिथ्या म्हणता. मग जागृतीमध्ये तसंच्या तसं घडत असताना तुम्हाला जागृतीला सत्य म्हणायला तुमचं डोकं बिघडलं की काय? आहे की नाही याच्यामध्ये? अहो त्याच्यापेक्षा निकृष्ट अवस्था आहे, ज्याला त्या देशकालाचा वेदाने कुठं उल्लेखच केला नाही. स्वप्नातल्या देशकालाचा, क्षणकालाचा आणि पुरितत नाडीचा उल्लेख तरी केला, याचा कुठं उल्लेखच केला नाही. म्हणून तुम्हाला जागृतीच्याबद्दल काही चिंतन. लोक स्वप्नाचं प्रायश्चित्त घ्यायला तयार होतात, ते जागृतीला मिथ्या कसं ठरवतील? वाईट पडलेलं स्वप्न तुळशीला सांगावं म्हणतात किंवा साधू संताला सांगावं म्हणतात, प्रायश्चित्त घ्यावा. ते जागृतीला मिथ्या म्हणायला धसतील का? नाही. विचारवान जागृतीला कधी सत्य म्हणायचं म्हणजे त्याला भीतीच वाटेल, आहे की नाही? जागृती कशी सत्य म्हणू, आहे की नाही? काय माझ्याजवळ असं कारण मीमांसा आहे की जेणेकरून मी जागृतीला सत्य. स्वप्नात याच्यात यत्किंचितही विलक्षणता नसताना जागृती मात्र वेगळीच आहे असं म्हणेल का? का तो हे जागृती म्हणजे स्वप्नातलं स्वप्न आहे म्हणेल? जागृती म्हणजे काय आहे? स्वप्नातलं स्वप्न आहे म्हणेल. स्वप्नातलं स्वप्न नाही म्हणू द्या, पण स्वप्नातली जागृती असं तरी म्हणा, आहे की नाही? स्वप्नातली काय आहे? जागृती आहे. स्वप्नात एखाद्या माणसाला काहीतरी एखादा पदार्थ दिसला आणि तो म्हणतो का मृगजळ आहे, आणि मृगजळाच्या पाठीमागं धावायला लागला आणि म्हणतो अरे मृगजळ खोटं असतं, याच्या पाठीमागं धावून काही उपयोग नाही, असं त्याला स्वप्नातच भान झालं. तर ही त्याची काय झाली? स्वप्न जागृती. मग आता ह्या जागृतीमध्ये असताना आपल्याला निदान हे स्वप्नच आहे की नाही? मग ह्या स्वप्न असताना स्वप्नकाली स्वप्न मिथ्या वाटलं पाहिजे ना.
स्वप्नकाली स्वप्न मिथ्या वाटलं पाहिजे, त्याला आम्ही काय म्हणू, स्वप्नातली जागृती. वास्तविक हे स्वप्नातलंही स्वप्न आहे, पण स्वप्नातली जागृती तरी वाटू द्या, नाही की नाही. वास्तविक हा पदार्थ नाही तर आपल्याला स्वप्नामध्ये काय आली पाहिजे, गाढ झोप आली पाहिजे, स्वप्न सुषुप्ती अवस्था आली पाहिजे, आहे की नाही. स्वप्नामध्ये सुषुप्ती आली पाहिजे. त्याच्याही पुढे जाऊन सांगितलं तर सुषुप्तीची सुषुप्ती आली पाहिजे. सुषुप्ती ह्या योग वासिष्ठामध्ये ह्या अवस्थांचं वर्णन. मी झोपलो हे मला पण माहीत नाही, मी गाढ झोपलो हे सुषुप्ती कालात मला पण माहीत नाही. अशा प्रकाराने हे जागृती स्वप्न येतात जातात, ते मिथ्या आहेत का सत्य आहे, माझ्याशी त्यांचा जर संबंधच नाही तर मी त्याच्याविषयी विचार करू कशाला, आहे की नाही. मी माझ्या स्वयंमहिमनी प्रतिष्ठित. हे काय आहे, सुषुप्ती. अज्ञान गेलंय तैसे अज्ञान ज्ञानी नेल्या आणि ज्ञानी कीर्तिमुखत्व केल्या. ज्ञानही निघून गेलं आणि केवळ वृत्तीशून्य अशा प्रकारची आपली जी विशुद्ध स्वरूपातली असणारी स्वरूपस्थिती तीच अवशिष्ट राहिली. असू द्या. हा, तया भेना आता पाहता जळद नदीशे पंडुसुता. स्वप्नेमध्ये किती अनेकत्व असलं तर जागेवर झाल्यावर आहे का, नाही, तसंच आहे. आता लक्षात आलं ना. मग आता त्याला कसं गुरुजी सांगतात कोणत्या खुबीनं बघा. तर म्हणतात की तो म्हणतो देशकालाच्या ठिकाणची कारणता का आणि आकाशादी सृष्टीच्या ठिकाणी कार्यता का, असा त्याचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर त्यांनी सांगितलं की स्वप्नामध्ये दिसते की नाही कारणता, स्वप्नामध्ये कार्यता दिसते की नाही, कुठं, पुत्राच्या ठिकाणी. आणि कारणता असते का दोन्ही युगपत उत्पन्न झालेले असतात, हे आहे, बरोबर ना. आता बघा, आणि पितृजन्य पुत्र अशी पुत्र शरीराच्या ठिकाणी कार्यता प्रतीत होते आणि पितृ शरीराच्या ठिकाणी अधिष्ठान चैतन्याची कारणता प्रतीत होते. याच रीतीने अधिष्ठान ब्रह्मचैतन्याचा संबंध तर सर्व पदार्थाशी आहे. आता जागृतीमध्ये असंच आहे, अधिष्ठान चैतन्याचा स्वप्नस्थ पदार्थाशी संबंध आहे का नाही, तसा जागृतीमध्ये आहे. आणि स्वप्नामध्ये कार्यकारण प्रतीतीला येतात की नाही, कार्यकारण भाव, तसंच जागृतीमध्ये. तरीही देशकालाच्या ठिकाणी ब्रह्मचैतन्याची कारणता, देशकालाच्या ठिकाणी ब्रह्मचैतन्याची कारणता कुठं, देशकालाच्या ठिकाणी. का, कोकणातच भात होतो, काय देशावर काय होतं, ज्वारी बाजरी होते, अशी कारणता जागृतीमध्ये येते की नाही. स्वप्नामध्ये असंच होतं की नाही. स्वप्नामध्ये जेव्हा चर्चा चालते तेव्हा योग्य देश कालाचा विचार चालतो, तेव्हा म्हणतो तिथे तो म्हणेल का नाही स्वप्नात, अहो देशकाल कारण कसं नाही, स्वप्नात चाललं हे चिंता ना. आता पुढं आपल्याला हे आग्रह देवाचं स्वप्न येणारच आहे. आता आपण अगोदरच विचार करायला सुरुवात करायची, जसं स्वप्नात घडतं तसं जागृतीत. स्वप्नात तुमची माझी चर्चा झाली, हीच चर्चा, हाच विषय आपला कुठं चाललेला आहे, स्वप्नात, आहे की नाही. आणि तिथं आपण काय म्हणू, देशकालाची कारणता आहे असं आपण म्हणू. आणि जागृत झाल्यानंतर काय म्हणू, कार्यकारण भाव मिथ्या आहे असं म्हणू, काय नाही, बरोबर ना. मग जसं तिथं जर तरी मिथ्या ठरला की नाही, मग इथं सुद्धा कार्यकारण भाव सत्य म्हणता कसं येईल तुम्हाला. एका चैतन्याची, ब्रह्मचैतन्याचीच अधिष्ठानता स्वप्नस्थ पदार्थांना आहे आणि त्याचीच अधिष्ठानता जागृत पदार्थांना आहे. तिथं कार्यकारण भाव प्रतीत होतो तरी त्याला काय म्हणता, मिथ्या. आणि इथं कार्यकारण भाव प्रतीत होत असल्यावर मात्र म्हणता सत्य. हे तुमच्या बुद्धीचं दिवाळ काढलं की नाही, तुम्हाला कोणत्याही प्रकाराने काहीतरी त्याला आधार आहे का हे म्हणण्याला, जागृती सत्य आहे म्हणण्याला. केवळ कार्यकारण भाव प्रतीत येतो आणि मग त्याच्या ठिकाणी तो सत्यच आहे असं म्हणायला कुठं काय आधार. बरं, सत्यता म्हणलं तर आम्ही म्हणतो ब्रह्मचैतन्य अधिष्ठानाची सत्यता तिथं प्रतीत येतं. पण उत्पन्न कसे होतात, अनिर्वचनीय उत्पन्न होतात. अनिर्वचनीय पदार्थ ज्याला म्हणतात की ज्याचा अधिष्ठानाशी कधीही संबंध नसतो. आणि ज्या अधिष्ठानाशी संबंध नसतो तिथं ते फक्त प्रतीती मात्र असतात. दिसल्याने बिघडलं का, सत्य मानल्याने बिघडलं. आणि तुम्ही काय म्हणता, सत्य मानता नसत्या छंदे जगविनोदे विवळ. तसे कारण नसताना कारणा वाचून जन्मता, म्हणजे जन्मल्या वाचून जन्मता, मरण्या वाचून मरता. कारण नसतं मरणाचं तरी तुम्ही मरता. कसं मरता, निष्कारण मरता. का मरता, तर तुम्हाला याचा निवाडा झाला नाही म्हणून मरता, आहे की नाही. स्वप्नातला देह आता कुठे गेला, त्याला आज जेवणाची काय व्यवस्था, आहे की नाही. याची काही विचार करता का जागा झाल्यावर. आणि याची किती विचार करता, 11:30 वाजले, वेळ झाली, काय मर्यादा असली पाहिजे ना पाठाला सुद्धा, आहे की नाही. तर सांगतात की
पुत्र शरीराच्या ठिकाणी कार्यरत याच रीतीने अधिष्ठान ब्रह्मचैतन्याचा संबंध तर सर्व पदार्थाशी आहे, तरीही देशकालाच्या ठिकाणी ब्रह्मचैतन्याची कारणता आणि आकाशादी सर्व प्रपंचाच्या ठिकाणी कार्यता प्रतीत होते असं सांगितलं की नाही. आता आपल्याला सिद्धांत पटला की नाही? पटला ना? पहा, तर शिष्याने आपल्याला बुद्धिभेद केला का आपली पुन्हा बुद्धी डळमळीत होईल. आता तो काय सांगतो बघा. शिष्य म्हणतो, महाराज देशकालाच्या ठिकाणी जी कारणतेची प्रतीती होते ती ब्रह्माची कारणता आहे असे आपण सांगितले. आकाशादी प्रपंचाच्या ठिकाणी जी कार्यता प्रतीत होते म्हणून सांगितले ती तरी ब्रह्माचीच ना. वरच्या सांगण्यावरून स्पष्ट बोध झाला नाही म्हणून शंका आली. वेदांती लोकांनी ना काय कोणाला हे स्वामी महाराज सांगायचे, जसे दोन बैल आहेत ना, मत्त बैल, ते काय करतात, एकमेकाशी झुंजतात, आहे की नाही, खूप झुंजतात. आणि समजा त्याला कोणी झुंजायला मिळाला नाही तर मातीत काय करतात, शिंक खूपसतात, आहे की नाही. तसं मनुष्य वेदांत शिकताना सांगण्यात तात्पर्य नाही ह्याच्यामध्ये, पण लक्षात घ्या की बरेच लोक आपल्याला अडवणारे हे करणारे असतात. त्याच्यातला कमी बाकीचे जाऊ द्या, पण एखादा मुमुक्ष असला आणि त्याचाही तो आपल्या प्रवाहात येण्यासारखा असला तर आपल्यालाही थोडं तर्कशुद्ध पद्धतीनं किंवा खुबीनं, टोमणं, उल्हानं देऊन किंवा त्याचं खंडन मंडन, त्याचं खंडन आपलं मंडन, अशा भाषेने हे जसं अभिप्रेत्य परिहार हे ज्या कल्पना आहेत तद्विद्य संभाषेच्या, कधी वाद, कधी जल्प, कधी वितंड, अशा पद्धतीनं बोलता आलं पाहिजे. ज्ञानेश्वरीचं चिंतनही करताना कधी कधी तशा पद्धतीनं आपल्याला बोलता आलं पाहिजे. म्हणून ही त्यासाठी पण मराठी चांगलं शिकलं, बरेच शब्दसंग्रह केला तरच हे होईल, तसं होणार नाही. म्हणून आपण सर्व म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण बहुश्रुत असलं पाहिजे. अनेक ऐकलं म्हणजे बरेचसे शब्दाचा संग्रह होतो, किंवा खूप वाचन केलं पाहिजे म्हणजे त्यात नवनवीन शब्दाचा संग्रह होतो. हे कोणासाठी? ज्याला आत्महत्या करायची त्याच्यासाठी नाही चाललं, ज्याला दुसऱ्याचं खंडन मंडन घात करायचा आहे त्याच्यासाठी चाललं. तर त्याच्यासाठी त्यांनी हा जो गुरु, ह्या गुरुचं शिष्य व्हा नाही तर नका हो, पण ह्या शिष्याचं शिष्य अवश्य झालं पाहिजे. ह्या विचारसागरातला जो शिष्य आहे ना, कसा कसा खुबीनं बोलतो बघा. तो काय सांगतो, महाराज देशकालाच्या ठिकाणी जी कारणतेची प्रतीती होते ती ब्रह्माची कारणता आहे असे आपण सांगितले. त्यांना म्हणतो, गुरुजी तुम्हीच सांगितलं नाही का, हे देशकालाला कारण कोण आहे? ब्रह्म. आकाशादी सृष्टीला कारण कोण आहे? ब्रह्म. असं आपणच सांगितलं, बरोबर ना. ब्रह्म हे त्याचं कारण आहे. आणि आकाशादी प्रपंचाच्या ठिकाणी जी कार्यता प्रतीत होते, आता ब्रह्माच्या ठिकाणी कारणता प्रतीत होते ती कोणाची? आकाशादी आपलं देशकालाच्या ठिकाणी कारणता प्रतीत होते ती ब्रह्माची. आता ही आकाशादी सृष्टी अनिर्वचनीय आहे ना, पण तिच्या ठिकाणी कोणाची प्रतीती येते? कार्याची. तर ती कार्याची प्रतीती कुठून आली? अर्थात सगळ्यांचं अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म. ब्रह्म अधिष्ठान झालं असूनही देशकालाच्या ठिकाणी त्याची काय झाली? कारणता प्रतीत आली. तसंच ब्रह्माच्या कार्यता, ब्रह्माच्या आपलं आकाशादी सृष्टीच्या ठिकाणी असणारी कार्यता ही सुद्धा कोणाची आली असली पाहिजे? ब्रह्माची, आहे की नाही. बघा, आणि तो म्हणतो पुन्हा असं म्हणतो, ती तरी ब्रह्माचीच ना. गुरुजी काय म्हणतील, अरे अर्थात ही कोणाची आहे? ब्रह्माचीच आहे. तो म्हणतो बस, गुरुजींना पकडलं, आहे की नाही. आता तो म्हणतो ब्रह्माचीच ना. वरच्या सांगण्यावरून स्पष्ट बोध झाला. तो त्यांना काय म्हणतो, वरच्या सांगण्यावरून स्पष्ट बोध झाला नाही म्हणजे काय झाला? कारणता ब्रह्माची आहे याचा बोध झाला, पण कार्यता कोणाची हिचा बोध झाला नाही. अर्थात कार्यता सुद्धा ब्रह्माचीच असलं पाहिजे असं माझ्या अल्पबुद्धीला तुमच्या सांगण्याचा एक प्रकारचा आढावा घेतला असताना तुमचा झोक असं सांगण्याचा आहे की देशकालाची कारणता ब्रह्माची आणि आकाशादी सृष्टीची कार्यता सुद्धा ब्रह्माचीच आहे बाळ, याच्या असं. पण म्हणे तुम्ही स्पष्ट शब्दात सांगितलं नाही म्हणून मला बोध झाला नाही, म्हणून मला ही शंका आली. बघा, आतमध्ये मनुष्य जसं काल का कधी आपलं गेलं की यथाश्रुतम काय सत्य, सत्य कशाला म्हणतात काल गीताभाष्यामध्ये गेलं. आपण जसं ऐकलं, जसं पाहिलं, जसं अनुभवलं त्याच शब्दाच्या द्वारा तसंच यथार्थ उच्चारण करणं याला म्हणतात सत्य, असं काल गेलं ना गीताभाष्यामध्ये. तसं हा शिष्य आहे ना असा नाही, कारण वेदांती थोडा वक्र किंवा कुटील थोडा अंतकरणात असतो, जो हा 6व्या तरंगातला विशेषतः, 4थ्या 5व्या तरंगातला नाही. वर एक आत एक आणि बाहेर एक, आहे की नाही. याचं म्हणजे असं नसावा, पण जो याचाच अर्थ म्हणून म्हणतात की काय नैशा तर्केन मती रापनिया,
हा आत्मबुद्धी ही तर्काने कधीही प्राप्त होणार नाही, अशा तार्किकाला कधी प्राप्त होणार नाही. कालच उदाहरण सांगितलं आपण कीर्तनात रमण महर्षींचं आणि अखंडानंद सरस्वतींचं, की अशा प्रकारचे तर्क करणाऱ्याला तो वृत्ती प्रभाकर, विचारसागर ह्याच ग्रंथाचं ज्याचं जीवन झालं त्याला ते उत्तरंसुद्धा देत नाही, सगळ्या त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देत नाही. त्यांनी हे असे प्रश्न विचारले का, त्यांना कोणी असे प्रश्न विचारले का त्याचं न ऐकल्यासारखं करायचे आणि ते सांगायचे आत्मा असंग आहे, आत्मा निर्विकार आहे, जगन मिथ्या आहे. तो पुन्हा विचारतात गुरुजी माझ्या शंकेचं समाधान झालं नाही. ते म्हणायचे आत्मा असंग आहे, निर्विकार आहे, एकमेवा द्वितीय आहे. तर त्यांना म्हणजे तुम्ही ह्या प्रश्नाची उत्तर का देत नाही. त्यांनी सांगितलं हे प्रश्न जे त्यांना शंका उत्पन्न होतात ना, हे शब्दजाळ जास्त शिकल्यामुळे त्यांना जास्त शंका उत्पन्न होतात आणि ह्या शंकेचं समाधान आहे ना, तर हे समाधान झालं म्हणजे त्यांच्या शंका निवृत्त होत नाहीत, पुन्हा आणखी शंका वाढतात. पण म्हणजे उत्तर दिल्याने काय, तर ते उत्तर दिल्यामुळे त्यांना फक्त मनोरंजनाचं समाधान मिळतं, त्यांना आत्मसमाधान मिळत नाही. आणि त्यामुळे ते त्यांना उत्तरं जी द्यायची ती कोणती द्यायची, आपल्या अनुभूतीची उत्तर. आणि ते म्हणायचे हे जे माझं बोलणं आहे हे त्यांच्या जास्त कल्याणाला कारण होईल, म्हणून ते तेच बोलत राहायचे. रमण महर्षींनी असं केलं. ह्यांचं तर स्पष्टच आहे, अखंडानंद स्वामींचं परवाच सांगितलं आपण. बघा आता म्हणजे याच्या मनात काय आहे, जर बघा चांगलं लक्षात घ्या, याचा अर्थ जर ब्रह्म काय झालं, देशकालाला कारण झालं, म्हणजे ब्रह्म कोणाचं तरी कारण झालं की नाही. आता पुन्हा एवढंच नाही, आकाशाची सृष्टी हे काय आहे, याची कार्यता त्याच्या ठिकाणी, म्हणजे याची कार्यता म्हणजे ब्रह्म कोणाचं तरी कार्य पण आहे. म्हणजे ब्रह्माचं कारण आहे, म्हणजे ब्रह्मापासून हे जगत उत्पन्न होतं, म्हणजे कार्याचं ते काय झालं कारण. आणि ब्रह्माची कार्यता त्याच्या ठिकाणी प्रवृत्तीच होते, म्हणजे ब्रह्मसुद्धा कोणाचं तरी कार्य आहेच आहे. म्हणजे ब्रह्म ओम नमो जी आद्या नाही, अनादी नाही, कारण का ते सुद्धा कार्य आहे. आणि त्याचीच कार्यता कुठं, आकाशादी सृष्टीला कारण कोण आहे, ब्रह्म. आणि आपलं देशकालाला कारण कोण आहे, ब्रह्म. आणि आकाशादी सृष्टीच्या कार्यतेला कारण कोण आहे, ब्रह्म. म्हणजे ब्रह्मसुद्धा कारण आहे आणि ब्रह्मसुद्धा कोणाचं तरी कार्य आहे. म्हणजे एक ब्रह्माच्या ठिकाणी काय झाला, कार्यकारण भाव. या ठिकाणी वेदांतामध्ये कार्यकारण भाव हा मिथ्या आहे की नाही. तो काय म्हणतो, ब्रह्माचीच कार्यता कुठे आली, आकाशादीच्या ठिकाणी. म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी कार्यता आहे की नाही, ब्रह्माच्या ठिकाणी कार्यता आहे की नाही. म्हणजे ब्रह्मसुद्धा कोणाचं तरी कार्य आहे. आणि कारणता आली म्हणजे ब्रह्माची कारणता याच्यात आली, म्हणजे ब्रह्माला सुद्धा कोणीतरी कारण आहे. म्हणजे ब्रह्मही कोणाचं कारण आहे, ब्रह्मही कोणाचं कार्य आहे, असा अर्थ होईल. आलं का लक्षात. त्याची कारणता याच्यात आली म्हणजे त्याच्या ठिकाणी कोणाचं तरी तो कार्य आहे, म्हणून तो दुसऱ्याचं काय झाला कार्य. कारण त्याच्या दृष्टीने काय आहे, हे जे वेदांत सोडून बाकीच्यांची जी मत आहे त्याच्यामध्ये सगळ्या जगत कसं उत्पन्न झालं, ब्रह्म कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा किंवा यांचं ज्ञान करून घेताना सर्व दर्शनांची पद्धती कोणती, कार्यकारण भावाची संगती. कशी संगती लावायची, कारण त्यांनी पहिल्यांदाच कार्यकारण भाव सत्य आहे असं म्हटले, व्यापक भाव काय आहे, सत्य असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी संबंध, दोन संबंधीमध्ये होणारा संबंध सुद्धा काय आहे, सत्य आहे. कारण सर्वच काय आहे, सत्य आहे असं त्यांची काय त्या इतर दर्शनांची म्हणजे वेदांतेतर दर्शनांची अशा प्रकारची मान्यता आहे. म्हणून त्यांनी कसं खुबीने विचारले, कार्यतेचा काही उल्लेख केला होता का, पण तो म्हणतो कार्यता कोणाची, ती तर ब्रह्माचीच ना. ब्रह्म म्हटलं की मग काय झालं, ब्रह्म तुम्हाला असंग राहिलं का, ब्रह्म कोणाचं तरी कारण आहे, ब्रह्म कोणाचं तरी कार्य आहे. मग कार्यकारण भाव आला म्हणजे एकत्व सिद्ध होईल का, अद्वैत सिद्धी होईल का, एक कार्य आणि एक कारण, आणि कार्यकारणामध्ये पुन्हा काय हे भेद, वस्तू दोन झाल्या का वस्तू एक राहिली का, अद्वैताचा सिद्धांतच कोलमडला. जर गुरुजी म्हटले असते, बाळ अगदी तू बरोबर सांगण्याच्या ओघात मी विसरलो, तू बरं झालं आठवण केली, जशी देशकालाची कारणता ब्रह्माची आहे तशी आकाशादी सृष्टीची कार्यता सुद्धा कोणाची आहे, ब्रह्माचीच आहे. आता तो काय म्हटला होता, गुरुजी तुमचा सर्व सिद्धांत, त्याने पेढे वाटायला सुरुवात केली असती. आतापर्यंत 6 तरंगापर्यंत दोघं भाऊ थोडे बोळे होते, त्यांनी मानलं गेले, पण मी मात्र माझा सिद्धांत यांच्या गळ्यात घातला आहे की नाही, असं झालं असतं का नाही. पण गुरुजी त्याचं सुद्धा बारसं जेवलेले आहेत. म्हणून ते सांगतात
श्रीगुरु म्हणतात, हे शिष्य, हा जरी असा असला परंतु साधूचं अंतकरण आहे, त्यांनी एकदा त्याची जबाबदारी घेतलेली आहे. त्याला म्हणत नाही भटाला दिली वसरी, असं त्याला म्हणत नाही. त्याला म्हणतात श्रीगुरु म्हणतात, हे शिष्य, आता त्याला सिद्धांत सांगतात, ब्रह्मचैतन्य असंग आहे, परमार्थदृष्ट्या त्याच्यापासून काही झाले नाही म्हणून ते कोणाचे कारण नाही, म्हणजे कारणता धर्म त्याच्या ठिकाणी मुळीच नाही. तसेच ब्रह्मचैतन्य कोणापासूनही झालेले नाही म्हणून त्याचे ठिकाणी कार्यता ही धर्म नाही, कार्यकारणता धर्माहून ब्रह्म असंग आहे. सगळ्या वेदांताजवळ काय सिद्धांत आहे? वेदांताचं एवढं, ब्रह्म असंगत आहे. असंगत स्वामी महाराज सांगायचे की मी संन्यास घेताना असं सांगितलं, म्हटले की त्या गुरुनी संन्यास दिला तर स्वामी महाराज म्हणे, बा मी एक वारकरी आहे, जरी ब्राह्मण शरीर असलं तरी मला हे तुमचं सगळं चिंतन करायचं. ते काशीला 6 महिने राहिले, म्हणजे पहिल्यांदा ते व्याकरण करायला लागले. ते म्हणे मला हे व्याकरणात कोणी एवढं कोटा रेटा करेल, एवढं ध्यानात ठेवलं, त्याच्यात काय उपयोग? त्यांना आधीच वेदांताचे संस्कार होते, त्यामुळे म्हणे याच्यात मी नाही, भज गोविंदम असं काय असलं तर सांगा. मला नाही रक्षती डुकरूही करणे, मला हे मी आता धातू पाठन शब्दपाठ करीत बसणार नाही. मग ते म्हणे नाही, तुम्हाला जेवढं जुजबी ज्ञान आहे ना त्याच्यावर थोडा न्याय शिका. 6 महिने शिकले नाही. 6 महिने त्यांच्या बरोबरच्या लोकांनी, ते बाहेर जाताना काशीच्या गल्ल्या लहान आहे, तर तिथं त्या बारीक गाड्या असतात, एक बैलाच्या किंवा पालखी असते, तर पालखीभर पुस्तकं ते लोक घेऊन गेले, 6 महिन्यात न्यायचे. ते स्वामी महाराजांनी ऐकलं, पण ते म्हणे माझ्या काय आतमध्ये गेलं नाही, मी आपला वेळ काढला. आणि नंतर त्या गुरुजींजवळ गेले, त्यांना म्हणे मला काही हे जमत नाही म्हणे. मग ते म्हणे आता काय तू फक्त आपलं वेदांताचं चिंतन कर म्हणे, तुला काय हे जमणार नाही, वेदांताचं चिंतन कर म्हणे. कशासाठी सांगत होतं ते? हां तर मग ते झालं. मग त्यांनी सांगितलं की श्रवण करायचं फक्त वेदांताचं. ते गेले वेदांताचं श्रवण करायला. ते म्हणजे संन्यास नाही घेतला का तुम्ही अजून? ब्रह्मचर्य राहिलं तर तुम्हाला नैष्टिक ब्रह्मचार्याने संन्यास घ्यायला पाहिजे. ते म्हणजे कशासाठी? श्रवण करण्यासाठी. ते म्हणजे श्रवणात त्यांना असं धारणाच होती का मी भरपूर ऐकलं. त्यांच्या गुरुजींचं पत्र आहे का यांनी फक्त संन्यास घेण्यासाठी माझ्याजवळ आले, म्हणजे फक्त वेशांतर करण्यासाठी, बाकी यांना ज्ञान आहे हे पूर्वाश्रमीच झालेलं आहे, असं त्यांचं पत्र आहे त्यांच्या गुरुजींचं. तर मग ते म्हटले की मला गुरुजी तुम्ही सांगता दररोज दंडाची पूजा करायची, 21,000 ओंकाराचा जप करायचा, काय हे मला काही व्यवस्थित होणार नाही म्हणे. आणि मग म्हणे मला तुम्ही संन्यास देऊन काय करणार आहे? ते गुरुजींना त्यांचा अधिकार माहीत होता. त्यांनी सांगितलं संन्यास काही नको, फक्त तो असंगत्वाचा निश्चय ठेव, बाकी काही करू नको म्हणे. स्वामी महाराज नाही म्हणायचे की असंगत्वाच्या निश्चयावर मी जगतो, बाकी माझ्याजवळ काही नाही. तर आता चिंतन याच्यासाठी चालले. असंगत्व ही वेदांताच्या संपूर्ण इमारतीचा पाया आहे असंगत्व. आणि जर याच्या म्हणण्याप्रमाणे ब्रह्माच्या ठिकाणी कार्यकारण भाव लादला तर असंगत्वाची इमारत कोसळून पडली असं आहे की नाही. म्हणून सांगतात की हे शिष्य ब्रह्मचैतन्य असंग आहे. आता त्याचे त्याला नाही बाबा कार्यकारण भाव ब्रह्माच्या ठिकाणी नाही, मग आता सिद्धांत सांगायला पाहिजे, नाही तर याचं अपसमज व्हायला लागला. म्हणून त्याला सांगतात कार्यकारण भाव ब्रह्माच्या ठिकाणी नाही, ब्रह्म असंग आहे. परमार्थ दृष्ट्या, परमार्थ म्हणजे वास्तव दृष्टी. वास्तव दृष्टी काय आहे? न कश्चित जायते जीवा. या ठिकाणी हे जगत जीव ईश्वर हे काहीच ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी वास्तवता तत्वतः उत्पन्न झालेलं नाही. ब्रह्म कसं आहे? असंगच आहे. हे कोणत्या दृष्टीने? पण परमार्थ दृष्टीनं, व्यवहार दृष्टीनं नाही. परंतु सांगतात परमार्थ दृष्ट्या. ही परमार्थ दृष्टी कोणती माहिती का? अजातवादाची दृष्टी. संसार एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना. परमार्थ दृष्ट्या त्याच्यापासून काही झाले नाही. त्याच्यापासून म्हणजे ब्रह्मापासून काही झाले नाही, म्हणून ते कोणाचे कारण नाही. स्वामी महाराज सांगायचे ज्याला मुलगा नाही आणि ज्याला बाप नाही त्याला म्हणतात ब्रह्म, आहे की नाही. म्हणजे ज्याला कोणतं कार्य नाही आणि ज्याचं कोणतं कारण नाही. वेदांताच्या परिभाषेत ज्याला आश्रय नाही आणि ज्याला विषय नाही, आश्रय विरहित जे असतं त्याला म्हणतात ब्रह्म. म्हणून त्यांनी त्या ब्रह्माला नेहमी 16 ठेवलं वेदांताने. ते म्हणतात परमार्थदृष्ट्या त्याच्यापासून काही झाले नाही म्हणून ते कोणाचे कारण नाही. म्हणजे कारणता धर्म त्याच्या ठिकाणी मुळीच नाही. आत्ताच तर तुम्ही म्हणले ब्रह्माची कारणता भासली, पण परमार्थ आम्ही तुला काय सांगत होतो? व्यवहार दृष्टीनं सांगत होतो, ते तुला समजावं म्हणून सांगत होतो. पुढे जाऊन आम्ही तुला हेच सांगितलं असतं कार्य कारणता मिथ्या. ब्रह्माच्या ठिकाणी ब्रह्म कोणाचं कारणही नाही आणि ब्रह्म कोणाचं कार्यही नाही.
म्हणून म्हणतात कारणता धर्म त्याच्या ठिकाणी मुळीच नाही. बरं ते म्हणे कारण तर नसावं पण कार्य तरी असेल ना, तर ते सांगतात तसेच ब्रह्मचैतन्य कोणापासून उत्पन्न झाले नाही. ब्रह्मचैतन्य कोणापासून उत्पन्न झालं नाही म्हणून कार्य नाही, त्याच्यापासून कोणी उत्पन्न होत नाही म्हणून ते कोणाचं कारण नाही. म्हणून त्याच्या ठिकाणी कार्यता ही धर्म नाही. ब्रह्माच्या ठिकाणी कार्यता तरी धर्म आहे का, कारणता धर्म आहे का, नाही. कार्य कारणता धर्माहून ब्रह्म असंग आहे. कार्य नाही कोणाचं आणि कारणही नाही. कार्य कारण धर्माहून ब्रह्म काय आहे, असंग आहे. इतका असंग आहे का कार्यकारण धर्म, स्वामी महाराजांच्या भाषेत सांगतो, कार्यकारणता धर्माहून ब्रह्म असंग आहे. हा आपल्या चाललेल्या ओहापोहाहूनही ते काय आहे, पुन्हा असंगच आहे. ते म्हणतं तुम्ही करा घटा पटा, नका जाऊ आटा आमुच्या, असंही म्हणत नाही. ते काय आहे, ब्रह्म आहे. ऐकून आता काय आहे की हा शिष्य जो आहे तो शंकाखोरच आहे. तो म्हणतो बघा अगोदर तुम्हीच सांगितलं देशकालाची कारण, ब्रह्माची कारण तर देशकालाच्या ठिकाणी, आता कार्यकारण भाव झुगारून दिला. मग आता आम्हाला हे तरी सांगा, त्या देशकालाच्या ठिकाणी कारणता आणि आकाशातील सृष्टीच्या ठिकाणी कार्यता ही प्रतीत मग होते कोणाची, त्यांची स्वतःची नाही, ब्रह्माची नाही. मग आहे तरी कोणाची, हे तर तुम्हाला पटवून दिलं पाहिजे की नाही आम्हाला. तर उद्या सांगू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.